तुम्हाला माहीत आहे का, भारतामध्ये लक्ष्मणाला शेषनागाच्या अवतारात पूजले जाणारे एकमेव मंदिर नाशिकच्या पवित्र तपोवनात आहे. रामायण काळात प्रभू श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मण वनवासात असताना या दिव्य भूमीत काही काळ वास्तव्य केले होते. ऋषीमुनींच्या कठोर तपस्येमुळे या परिसराला तपोवन असे पवित्र नाव मिळाले. याच भूमीत एक महत्त्वाची घटना घडली. राक्षसी सुपर्णखा श्रीरामांवर मोहित झाली, पण जेव्हा तिने माता सीतेवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तेव्हा लक्ष्मणांनी एका क्षणात तिचे नाक कापले. असे मानले जाते की नासिका या शब्दावरूनच पुढे या शहराचे नाव नाशिक पडले. तपोवनातील हे लक्ष्मण मंदिर अतिशय सुंदर आहे, कारण येथे लक्ष्मणाला शेषनागाच्या रूपात पूजले जाते, जे भक्तांसाठी शक्ती, संरक्षण आणि समर्पणाचे प्रतीक मानले जाते. रामायणाचा इतिहास, अध्यात्म आणि श्रद्धेचा अद्भुत संगम म्हणजेच नाशिकचे तपोवन. तुम्ही या मंदिराला भेट दिली आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा.